आज नाशिकमध्ये येण्याचं कारण इथे असणाऱ्या सर्व पदाधिकारी, त्याच्याचबरोबर खासदार साहेब इथं आहेत व आमचे इथं असणारे सर्वच पदाधिकाऱ्यांची चर्चा करून 14 सप्टेंबरला महाराष्ट्रातले सर्वच आमच्या पक्षाचे पदाधिकारी इथे येणार आहेत। एक चर्चासत्र सर्व लोकांसाठी, सर्व पदाधिकाऱ्यांसाठी या शहरामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि आमचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांचं मत आहे आणि त्यांचं जसं मत आहे तसं आमच्या सगळ्यांचं मत आहे की आज महाराष्ट्रामध्ये असणारे जे सर्व शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, जे आज अडचणीत आलेले आहेत, त्यांचे मुद्दे घेऊन 15 सप्टेंबरला आपण नाशिकमध्ये एक भव्य असा मोर्चा काढणार आहोत। बळीराजांचे सर्व विषय घेऊन हा मोर्चा तिथं निघणार आहे आणि या मोर्चासाठी व शेतकऱ्यांच्या वतीने लढण्यासाठी आदरणीय पवारसाहेब हे स्वतः तिथं उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे 14 तारखेला आमच्या पक्षाचे जी कार्यकारिणी आहे त्यांचे एक चर्चासत्र, काही पदं त्या दिवशी तिथं दिली जाणार आणि त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 तारखेला एक भव्य मोर्चा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे व महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही सर्वजण काढणार आहोत। आपण मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात संदर्भात ट्विट केलेली आहे। मंत्रिमंडळाच्या एका मंत्र्यांनी सगळे जाहिरात दिलेली आहे, नेमकं ते मंत्री कोण आहे आणि ट्विट मागचं काय कारण आहे? दिवसाला 8 शेतकरी आज आपल्या या राज्यामध्ये आत्महत्या करत आहेत। सर्वसामान्य लोकांच्या अनेक अडचणी आपल्या महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा सरकार कशामध्ये व्यस्त आहे तर कुरघोडी करण्यामध्ये व्यस्त आहे, आपापसात भांडण्यामध्ये व्यस्त आहे आणि याच्यातच आपण काल जर आपण बघितलं तर विविध पेपरमध्ये, एअरपोर्टवर व प्रमुख शहरांच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काही जाहिराती आपल्या सर्वांना बघायला मिळाले, काही पोस्टर बघायला मिळाले। देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही गोष्ट सांगितली असावं असं नाही, ते मोठे नेते आहेत, त्यांनी या बाबतीत कुठेही कोणाला काय सांगितलं नसेल। कदाचित त्यांना खुश करण्यासाठी काही लोकांनी अशा प्रकारे कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती या दिलेल्यात असं आम्हाला समजतं। त्याबद्दलची अधिकची माहिती आम्ही जेव्हा घेतली तेव्हा आम्हाला असंही कळलेलं आहे की विरोधी पक्षातले एक नेते, एक मंत्री यांनीच या सर्व गोष्टींचा खर्च हा उचललेला आहे। हा खर्च कुठं कमी नाही, फक्त पेपरमध्ये जाहिरातचा खर्च आपण जर काढला तो 15 कोटीच्या आसपास आहे असं आम्हाला कळतं। एअरपोर्ट आणि प्रमुख शहरांमध्ये जे काही पोस्टर लावलेत त्याचा खर्च हा कुठेतरी 6 ते 7 कोटी रुपये आहे। म्हणजे 20 ते 21 कोटी रुपये खर्च हा सत्तेत असणारा एक मंत्री, जो कदाचित भाजपचा नाही, अशा व्यक्तीने हा पूर्णपणे खर्च केला असं आम्हाला समजते। आम्हाला प्रश्न एवढेच आहेत की हा खर्च सत्तेत असणाऱ्या भाजप सोडून दुसऱ्या मित्रपक्षाने का देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी केला, त्याच्याचबरोबर यासाठी पैसा आला कुठून, असे अनेक प्रश्न तिथं निर्माण होतात। कोण आहे दादा तो मंत्री? आपण नाव का घेतलं? लवकरच सांगेल। याच्यावर सरकारकडनं काय वक्तव्य येतं, काय क्लॅरिफिकेशन सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांचं नाही तर त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं येतं, याची वाट आम्ही सर्वजण बघत आहोत। ते क्लॅरिफिकेशन आल्या आम्ही आमच्या पुराव्यासकट क्लॅरिफिकेशन नंतर त्या ठिकाणी देऊ। शिवाजी महाराजांचा फोटो आहे, त्याला ते अभिवादन करताना त्या ठिकाणी त्या जाहिरातमध्ये, पोस्टर्समध्ये दिसतंय शिवाजी महाराजांची जयंती नाही किंवा त्या सगळ्या संबंधित कुठला एखादा सणही नाही किंवा उत्सवही नाही। मग अशा सगळ्या काळामध्ये शिवाजी महाराजांचाच फोटो घेऊन अशा पद्धतीची जाहिरात देण्याचं नेमकं कारण काय असावं? हे मला तरी सांगता येणार नाही। कालच गणपती उत्सवाचं गणरायाच्या विसर्जनाने त्या ठिकाणी समाप्ती झाली। गणरायाबरोबरचे फोटो देवाभाऊंचे नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांचे आपण सर्वजण त्या जाहिरातमध्ये बघत होतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हा अभिमानाने कधीही आपण त्या ठिकाणी वापरू शकतो। कालच तो का वापरला? परवा मुंबईमध्ये जे आंदोलन झालं तिथं जे काही सरकारकडनं निर्णय घेतला, तो निर्णय घेत असताना हा फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनीच घेतला, तो लोकांना मान्य आहे का नाही त्याच्यामध्ये बऱ्याच शंका तज्ज्ञांनी तिथं उचलल्या असल्या
तरी कुठेतरी क्रेडिट हे देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यायचं आणि बाकी इतर 2 नेत्यांना द्यायचं नाही, असा कुठेतरी प्रयत्न काही लोकांनी केला आहे का, असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. पण झालं असं की जो कुठला निर्णय त्याच्यामध्ये घेतला, खराच फायदा कोणाला झाला, कसा झाला, त्याच्यामध्ये वाद फक्त निर्माण केले गेले का, हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. पण जी काही जाहिरात असेल त्याच्या मागे काय कारण आहे हे पुढे ज्या व्यक्तीने जाहिरात दिली तेच व्यक्ती पुढे आल्यानंतर आपल्याला कळेल. सरकारकडे याच्यावर जर उत्तर असेल तर कुठल्या व्यक्तीने ही जाहिरात दिली त्याचं नाव तुम्ही प्रसिद्ध करा आणि ते प्रसिद्ध केल्यानंतर या बाबतीतले आपण प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी विचारू शकतो. पण भाजपात नसलेला एका मंत्री म्हणजे वेगळ्या पक्षात असलेल्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं जाहिरात देण्यामागे काय करणार, आपण सगळं डिटेल्स झालं एवढंच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर भाजप सोडून दुसऱ्या कुठल्या पक्षातल्या नेत्यावर जर कारवाई झाली, ॲलिगेशन झालं, त्यांच्यावर तिथं भ्रष्टाचार नाही तर असे मुद्दे कुठंतरी माध्यमाच्या माध्यमातून लोकांच्या मदतीने जर ते समोर आले, नंतर आपण काय बघितलं आहे तर ती व्यक्ती जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटते आणि भेटल्यानंतर कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब त्या नेत्यांना सांगत असावेत की घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यानंतर बऱ्याच वेळा आपण जर बघितलं तर नेते शांत झालेले आहेत, त्याच्या कुठेही कारवाई झालेली नाही. आता याच्यात नजीकच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर शिरसाट जे आहेत त्यांच्याबद्दलचे काही मुद्दे हे मी पुढे आणत आहे. 5,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेले सर्व पुरावे तिथे मी दिलेले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला पुरावे मागितले, ते पुरावे मी दिले, पण अजूनपर्यंत त्यांच्यावर कुठेही कारवाई झालेली नाही. सुप्रीम कोर्टाची जी कमिटी आहे त्या कमिटीने ताशेरे ओढले, सरकारला सांगितलं SIT फॉर्म करा आणि त्या पद्धतीने SIT फॉर्म झाली असं आम्हाला कळतंय. पण उद्या त्या बाबतीतली शहानिशा मी आपल्याला सर्वांना करेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विनंती आहे की असे जे नेते आहेत जे करप्शनमध्ये अडकलेले आणि खास करून शिरसाट, त्यांच्याबद्दलचे सर्व पुरावे आपल्या परिषदेत दिलेले आहे. त्या बाबतीत तुम्ही काय करता हे अखंड महाराष्ट्र त्या ठिकाणी वाट बघत आहे. एके बाजूला ठेकेदारांचे पैसे दिलेले म्हणून ठेकेदार आंदोलन करतायत, काही ठिकाणी आत्महत्या करतात, दुसऱ्या बाजूला रस्त्यावर खड्डे पडतात. एकूणच रस्ते यावेळेस दुरुस्त होतील का अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते, काही तिजोरीचा काही पडतो. एकतरी सरकारकडे कुठेही पैसा नाही. जो कुठला पैसा आहे तो सरकारने मोठ्या प्रोजेक्टकडे वळवलेला आहे, जसं की शक्ती मार्गकडे वळवला आहे. त्याच्यामध्ये आत्ता बघितलं तर 85,000 कोटी रुपयाचा खर्च करून शक्ती मार्ग जो आज महाराष्ट्राला नको आहे तो मार्ग तिथं बनवला जाणार. गडकरी साहेबांचं नॅशनल हायवे डिपार्टमेंट प्रत्येक 1 किलोमीटरला 8 लेन रस्त्याला 70 कोटी रुपये खर्च करत आहे पर किलोमीटर. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं डिपार्टमेंट नाही तर हे राज्य सरकार 6 लेन रस्ता शक्ती मार्ग हा 110 कोटी रुपयावर खर्च करत आहे आणि तो कधी 140 कोटीला तो जाईल. म्हणजे किलोमीटरला 70 कोटी गुणिले 800 किलोमीटर जर आपण बघितलं तर 50-55 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यावर. म्हणजे एका बाजूला मध्यमवर्गीय मराठी कॉन्ट्रॅक्टर 90,000 कोटीचं त्यांना देय बाकी आहे. त्यातल्या 2 कॉन्ट्रॅक्टरली दुर्दैवाने आत्महत्या केली. एक कॉन्ट्रॅक्टर हे सांगलीचे आहेत पाटील आणि दुसरे वर्मा का शर्मा नावाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच मतदारसंघातले आहेत. त्यांनी सुद्धा दुर्दैवाने तिथं आत्महत्या केलीत. मग एका बाजूला छोटे कॉन्ट्रॅक्टर मराठी कॉन्ट्रॅक्टर अडचणीत आलेत आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला मोठे प्रोजेक्ट तिथं दिले जातात आणि त्याच्यामध्ये मलिदा मोठ्या प्रमाणात हे सर्व नेते खातात असं आमचं ठाम मत आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर पाणंद रस्ते करण्यासाठी लोकांना बऱ्याच परवानग्या घ्याव्या लागतात आणि त्याच्यातच आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी अजितदादांचा एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ बघितला. विषय एवढाच होता, पाणंद रस्ता बनवायचा होता आणि त्याच्यावर कारवाई कोणावर केली, जे पाणंद रस्ता करणारे सामान्य लोक होते नाहीतर शेतकरी होते, त्यांच्यावर तिथं कारवाई केली. पण दुसऱ्या बाजूला बावनकुळे साहेबांचं डिपार्टमेंट एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला, तो सुद्धा महाराष्ट्रातला नसून तो कुठेतरी साऊथ इंडियाचा कॉन्ट्रॅक्टरले 90 कोटी रुपयाचे डिस्काउंट ही पेनल्टीमध्ये बावनकुळे साहेब त्या ठिकाणी देतात. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर आज अडचणीत आलेला आहे, शेतकरी कष्टकरी अडचणीत आलेला आहे. त्याच्याचबरोबर फक्त श्रीमंताचं पैशावाल्याचं तिथं कुठेतरी ऐकलं जातं, बाकी गरिबाला तसंच वाऱ्यावर सोडलं असं आमचं सगळ्यांचं मत आहे. दादा आणखीन एक ज्या व्यक्तीने अजितदादांना कॉल केला होता त्या संदर्भात अंजली दमनीने एक व्हिडिओ केले, त्या व्यक्ती काहीतरी नशा करत असताना अशा पद्धतीचे व्हिडिओ
आता कोण तो पदाधिकारी कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा ते दमानियाताई सरकार त्यांनी त्याच्या बाबतीत काय करायचं ते तुम्ही तिथं बघा. विषय एवढाच आहे. याच्या आधीसुद्धा आपण बघितलेत काही नेत्यांचे व्हिडिओ सिगरेट सकट आपण बघितलेले. कदाचित काही विषय हे व्यक्तिगत असतात. आमचं मत आहे की आज राज्यामध्ये एवढ्या मोठ्या अडचणी आहेत, सामान्य लोक अडचणीत आहेत. आत्ता जसं सांगितलं खड्ड्याचा मुद्दा, म्हणजे आज रस्ता केला जातो, 10 दिवसांनी खड्डा तिथं पडलेला असतो. म्हणजे खर्च केलेला हा खऱ्या अर्थाने लोकांच्या सेवेसाठी वापरला जातो का, असाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मला कुठल्याही कार्यकर्त्याच्या व्यक्तिगत विषयावर बोलायचं नाही. विषय एवढाच आहे, भ्रष्टाचाराच्या बाबतीत आम्ही जे मुद्दे पुढे आणत आहोत त्या बाबतीत हे सरकार काय करतंय असा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सर्वजण तिथं करत आहोत. आपण दादा नाशिकमध्ये आहात, आता कॉन्ट्रॅक्ट संदर्भात आपण उत्तर केलं. आगामी कुंभमेळा नाशिकमध्ये आहे. मध्यंतरी नाशिकमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्टरने एक आंदोलन केलं. हे जे कुंभमेळ्याचे मोठे काम आहेत कॉन्ट्रॅक्टचे, ते सगळे गुजरातच्या लोकांना दिले जात आहेत अशा पद्धतीचा आरोप क्लब केले जातात. हे बघा, हे सगळी कामं क्लब केली जातात. याच्यामध्ये असा अंदाज आहे कुठेतरी 10,000 कोटी रुपयाची कामं ही या पवित्र काळामध्ये तिथं केली जाणार आहे. म्हणजे काळ अतिशय पवित्र आहे, पण सरकार ज्या पद्धतीने निधी वापरणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा हेतू अतिशय अपवित्र आहे. मराठी कॉन्ट्रॅक्टरला ताकद देण्यापेक्षा मोठे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर नाही तर तेलंगणाचे कॉन्ट्रॅक्टर, रेड्डी या नावाचे सगळे कॉन्ट्रॅक्टर यांना पुढे आणलं जातं. 1000 500 कोटीची कामं क्लब केली जातात आणि एखाद्या हॉटेलमध्ये बसून चर्चा करून मलिदा ठरवला जातो. तो नेत्यांकडे तिथं मलिदा दिला जातो. मग छोट्या कॉन्ट्रॅक्टरला 1-2 कोटीची कामं देण्यापेक्षा 500 कोटीचं काम दिलं तर एक साथ त्यांना कुठेतरी 50-60 कोटी रुपये हे मलिदा म्हणून मिळत असतात, असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे. म्हणून छोट्या कॉन्ट्रॅक्टरची बिलं तशीच, मराठी कॉन्ट्रॅक्टरची बिलं तशीच, पण गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरची आणि हे जे काही तेलंगणा आणि तिथले असणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सहजपणे पैसा तिथं दिला जातो. याच्यावर आमचा आक्षेप आहे. आणि याचा खरा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर जे जलजीवन मिशनची कामं आहेत ती बहुतांश मोठी कामं जी आहेत ती कोणाला दिलीत याचा अभ्यास आपण सर्वांनी करावा. त्यांनी तो विषय का घेतला हे मला सांगता येणार नाही, पण बीडच्या जनतेला आणि कुठल्याही समाजाच्या जनतेला आपण जर विचारलं तर त्यांचं मत होतं की पूर्वी ज्या पद्धतीचं दहशतीचं वातावरण होतं त्यामुळे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नव्हता. आता पोलीस प्रशासन जे प्रमुख अधिकारी आहेत ते आता चांगल्या पद्धतीने काम करतात असं आम्हाला समजतंय. पण अजूनपर्यंत काही लोकांचा जो धाक होता, जी गुंडगिरी होती ती अजून संपली असं नाही. त्यामुळे त्या बाबतीत तिथं असणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपण जर विचारलं तर याला योग्य असं उत्तर हे तिथे असणारे लोकप्रतिनिधी देतील असं मला वाटतं. विसर्जन करत असताना भरती आणि ओव्हरटीचं याचं समीकरण हे बसवावं लागतं आणि कधी थोडासा उशीर झाला आणि जर भरती आली तर मग बऱ्याच वेळा या मोठ्या गणरायाच्या ज्या मूर्त्या असतात त्याला अडचण येत असते. त्यामुळे मला माहीत नाही की अडचण कशामुळे आली. त्यामुळे धार्मिक एखादा विषय असेल, आध्यात्मिक विषय असेल त्यात आम्ही राजकारण आणत नाही, पण याच्यात जरासं खोलात जाऊन अभ्यास हा करावा लागेल आणि त्यानंतरच याच्यावर जास्त स्पष्टपणे आम्हाला बोलता येईल. सरकारने GR आणला मध्यंतरीच्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर. जो GR आणला त्याबाबतचा मोठा संभ्रम आहे. सरकार सांगतंय की मराठा आरक्षण जे मागणी होती त्यानुसार दिलं गेलंय. दुसऱ्या बाजूला सांगताय की ओबीसींना देखील धक्का लावलेला नाहीये. पण नेमकं सरकारने काय साधलं? आंदोलकांचं एका बाजूला खुश करण्याच्या नादामध्ये जो काही संभ्रम निर्माण झालाय तो काही दूर होताना दिसत नाही. एकतर मराठा समाजाचं आंदोलन मुंबईमध्ये होणार हे 3 महिने आधी सरकारला माहीत होतं, पण सरकारने त्या बाबतीत कुठेही ॲक्शन घेतली नव्हती. जुन्नरमधून जेव्हा हे सर्व आंदोलक हे मुंबईकडे निघाले तेव्हा होम डिपार्टमेंटला अंदाज होता किती मोठ्या प्रमाणात लोक येणार. महानगरपालिकेला त्या बाबतीत कुठेही काही सांगितलं नव्हतं. पोलीस प्रशासन पण त्या बाबतीत कुठेही तयार नव्हतं. सहजपणे आझाद मैदानपर्यंत या सर्व आंदोलकांना येऊन दिलं गेलं, ती चांगलीच गोष्ट आहे. पण मग तिथे स्वच्छतागृह, प्यायला पाणी, त्याच्याचबरोबर जेवणाच्या जे काही तिथं असणारी दुकानं असतात
ह्या सर्वांचं नियोजन तिथं योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे होतं, ते दुर्दैवाने तिथं झालं नाही. आणि मग हे सगळं वातावरण कुठंतरी हाताबाहेर गेलं, कारण लोक मोठ्या प्रमाणात तिथं आली. ग्रामीण भागातले लोक मुंबईत गेल्यानंतर कुठं जायचं कसं जायचं हे त्यांना काही कळत नसतं. आणि हा सगळ्या गोष्टी म्हणजे सरकारकडनं कुणीही आंदोलकांना भेटायला नाही तर जरांगे पाटलांना भेटायला गेल्या 5 दिवसामध्ये तिथं गेलं नाही. त्यामुळे तिथं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण झालं, लोकांची संख्या ही वाढत गेली. आणि त्यानंतर कोर्टाने याच्यामध्ये लक्ष घातलं. कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मग कुठेतरी जी सब कमिटी होती, जी समिती होती, त्या समितीने चर्चा करायला सुरुवात केली. आमचे काही प्रश्न आहेत ह्याच्यावर. एक तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जर तिथे येणार होते तर त्याचं नियोजन का केलं गेलं नाही. येणारे आंदोलक यांना अडचण यावी याचा प्रयत्न हा सरकारकडनं मुद्दामून केला गेला का. एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक तिथं आल्यानंतर मुंबईकरांना अडचण होईल आणि ती अडचण झाल्यानंतर तिथलं वातावरण हे कुठंतरी आंदोलकाच्या विरोधात आणि सरकारच्या बाजूली जाईल आणि कदाचित मुंबईच्या महानगरपालिकेला भाजपला मदत होईल असं कुठंतरी वातावरण करण्याचा प्रयत्न केला गेला का, असाही प्रश्न आम्हाला तिथं सर्वांना वाटतो. आणि याच्यामध्ये जे काही GR तिथं काढण्यात आला, GR काढण्याच्या समितीमध्ये मराठा समाजाचे अनेक मंत्री तिथं होते. कदाचित शिंदे साहेबांच्या पक्षाचे आणि दादांच्या पक्षातले कमी असतील, भाजपचे जास्त असतील, पण त्याच्यामध्ये महाजन साहेब जे OBC नेते आहेत जळगावचे, ते त्याच्यामध्ये मंत्री महोदय तिथं होते. आणि व्यासपीठावर आपण बघितलं तर तिथं जयकुमार गोरे जे OBC नेते आहेत आणि भाजपचे एक मंत्री आहेत, ते सुद्धा त्या व्यासपीठावर जेव्हा GR दिला गेला तिथं होते. मग आता आमचा प्रश्न असा आहे, मराठा समाजाचे नेते तिथंच होते, OBC समाजाचे नेते तिथंच होते, मग सर्वांना मान्य असणारा GR तिथं काढला गेला असेल तर मग हा वाद कशाला व्हायला पाहिजे. त्याच्याचबरोबर सत्तेतले काही नेते या निर्णयाच्या विरोधात बोलत आहेत. मग सरकारमध्ये कुठं चर्चा नाही आहे का, कोऑर्डिनेशन नाही आहे का. मग भुजबळ साहेबांना याच्यावर आक्षेप असेल, ते स्वतः मंत्री आहेत, त्यांना त्या समितीमध्ये का घेतलं गेलं नाही, त्यांच्याबरोबर चर्चा का केली गेली नाही. पण याच्यात जर आपण बघितलं तर इलेक्शनच्या काळात आणि हा सर्वमान्य निर्णय जर सर्व समाजाला असेल तर मग हा लोकसभेच्या आधी का नाही घेतला. लोकसभेच्या आधी घेतला असता तर मग OBC मराठा झालं नसतं. मग मुद्दामून तुम्हाला OBC मराठा हे लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी करायचं होतं का, असा आमचा प्रश्न आहे. आणि मराठा समाजाची उपसमिती झाल्या लगेचच दुसऱ्या दिवशी तुम्ही OBC समाजाची तिथं उपसमिती काढली. मग परत एकदा तुमचं काम चालूच आहे का. स्थानिक स्वराज्य संस्थेला परत OBC विरुद्ध मराठा व्हावा असा तुमचा तिथं प्रयत्न आहे का, असे अनेक प्रश्न तिथं निर्माण होतात. याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती, भाजपला आणि मित्रपक्षाला काय पाहिजे तर OBC आणि मराठा हा जो वाद दुर्दैवाने जो तिथं निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये अजून आगीत तेल टाकायचं आणि हा वाद अजून वाढला पाहिजे असा प्रयत्न सरकारकडनं होतोय, असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.